गेल्या अनेक महिन्यांपासून तयारी सुरू असलेली G20 परिषद अखेर पार पडली। या परिषदेनंतर आता जागतिक स्तरावर भारताचं कौतुक होताना दिसतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा यामुळे अधिकच प्रखर झाल्याचं सगळ्याच स्तरावरून मान्य केलं जातंय। पण हे सगळं पुढे जाऊन भारताच्या दृष्टीने कसं महत्त्वाचं ठरू शकतं? या परिषदेतून नेमकं आउटकम काय निघालं? भारताच्या दृष्टीने महत्त्वाचं काय काय घडलं, त्याचा खर्च किती झाला, हे सगळं या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। एकंदरीतच G20 समिटचा आढावा घेणार आहोत। सगळ्यात पहिले म्हणजे G20 म्हणजे काय? G20 हा देशांचा समूह आहे। जीडीपीच्या अंदाजे 85%, जागतिक व्यापाराच्या बाबतीत 75%हून अधिक आणि जगाच्या लोकसंख्येच्या जवळजवळ 2/3 भागाचं प्रतिनिधित्व हे देश करतात आणि म्हणूनच त्यांच्या या समिटला किंवा त्यांच्या या परिषदेला तितकं महत्त्व आहे। आता यात कोणते कोणते देश आहेत? तर त्यात अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्कस्तान, ब्रिटन, अमेरिका हे देश आहेत आणि युरोपियन युनियन आहे। त्यात आता भारतातल्या G20 परिषदेत आफ्रिकन युनियन सुद्धा ऍड झालंय। 1999 मध्ये G20 सदस्य राष्ट्रांची संघटना तयार केली गेली, पण तेव्हाचं स्वरूप आतापेक्षा खूप वेगळं होतं, साधं होतं। जे सदस्य राष्ट्र होते त्यांचे अर्थमंत्री, केंद्रीय बँकांचे गव्हर्नर असे मोजके प्रतिनिधी दरवर्षी एकदा बैठक घ्यायचे, पण त्यानंतरच्या काळात याचं स्वरूप बदललं। 2008 मध्ये आलेल्या आर्थिक मंदीमुळे या व्यासपीठाचा वापर आर्थिक संकटाशी सामना करण्यासाठी करावा अशी गरज त्या राष्ट्रांना वाटायला लागली आणि तिथून बदल व्हायला सुरुवात झाली। त्यानंतर 2008 ला G20 राष्ट्रांच्या प्रमुखांची पहिली परिषद झाली। ती झाली होती नोव्हेंबर महिन्यामध्ये वॉशिंग्टनमध्ये। त्यात त्या देशांच्या प्रमुखांबरोबरच IMF म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुख, संयुक्त राष्ट्र प्रमुख यांना सुद्धा आमंत्रण दिलं गेलं होतं। स्पेन आणि नेदरलँडला सुद्धा आमंत्रण दिलं गेलं होतं। तेव्हापासून या आत्ताच्या स्वरूपातल्या परिषदा व्हायला लागल्या। आता भारतात झालेल्या परिषदेसाठी मुळात खर्च किती आला? सुरक्षा व्यवस्था याची जबाबदारी सर्वात मोठी होती, त्यामुळे 50,000 सुरक्षा रक्षक, डॉग स्क्वॉड, माउंटेड पोलीस असा बडा ताफा होता। राष्ट्रप्रमुख जे हॉटेलमध्ये थांबलेले ते अख्खं हॉटेल काही दिवस आधीपासूनच सुरक्षा संस्थांच्या ताब्यात होतं, असं काही मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलंय। राष्ट्राध्यक्षांना भारताची सुरक्षा होती, तशीच त्या देशांची सुद्धा सुरक्षा व्यवस्था होती, त्यामुळे यावरती सर्वात मोठा खर्च झाला। 2016 मध्ये चीनकडे G20चं अध्यक्षपद होतं, तेव्हा त्यांनी $240 कोटी इतका खर्च केलेला। त्यानंतर सर्वाधिक खर्च केलेला दुसरा देश होता कॅनडा। कॅनडाने G20 परिषदेसाठी $100 कोटी खर्च केलेला। 2010 मध्ये कॅनडामध्ये ही परिषद पार पडलेली। कॅनडा नंतर सर्वाधिक खर्च करणारा भारत देश ठरलाय। भारताने $50 कोटी इतका खर्च केला, म्हणजे 4156 कोटी इतका खर्च भारताने केला। 2022 मध्ये इंडोनेशियामध्ये G20 परिषदेचं आयोजन केलं गेलं होतं, तेव्हा त्यांनी $3.3 कोटी इतका खर्च केला होता आणि तो आजवरचा सगळ्यात कमी खर्च आहे असं सांगितलं जातं। भारताने केलेला खर्च हा आदरातिथ्य, दिल्लीचं सौंदर्यीकरण, भारत मंडपम वरती झालेला खर्च, रस्ते, इतर खर्च आणि सुरक्षेसाठीचा खर्च प्रामुख्याने मानला जातो। आता महत्त्वाचा प्रश्न की या सगळ्यातून इतक्या सगळा खर्च करून निष्पन्न काय झालं? त्यातला पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे G20 समिट डिक्लेरेशन सर्वानुमते संमत झालं। यातून भारताची मुत्सद्देगिरी दिसली आणि त्याचंच सर्वाधिक कौतुक केलं जातंय। आता यात एवढं काय महत्त्वाचं, एवढं मोठं काय असा प्रश्न पडू शकतो, तर त्यामुळे G20 समिट डिक्लेरेशन संमत होण्याचं इतकं महत्त्व काय हे जाणून घेऊया। काही देशांची अशी भूमिका होती की मागच्या वर्षीच्या डिक्लेरेशन प्रमाणेच दिल्लीतल्या डिक्लेरेशन म्हणजे दिल्लीतल्या घोषणापत्रातही रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवरती रशियाच्या निषेधात कठोर भूमिका घेतली जावी। रशिया आणि चीनची मात्र वेगळी भूमिका होती। त्यांचं असं म्हणणं होतं की रशिया युक्रेन युद्धाचा उल्लेखही घोषणापत्रात असू नये, त्यामुळे रशियाचा निषेध हवा, या मुद्द्यावर वेस्टर्न कंट्रीज आणि युक्रेनचा उल्लेखही नसावा
या मुद्द्यावर रशिया चीन असे दोन्ही जर का आपापल्या बाजूने अडून राहिले असते तर संयुक्त घोषणापत्र जाहीर होऊ शकलं नसतं आणि तसं झालं असतं तर G20च्या 24 वर्षांच्या इतिहासातली ही पहिली वेळ असती आणि भारतासाठी मोठी नामुष्कीची वेळ त्यामुळे आली असती। पण भारताने रशिया युक्रेनचा उल्लेख केला, निषेधही केला, पण भाषा मवाळ वापरली आणि हा मसुदा सर्वानुमते मान्यही केला गेला। ही सर्वात मोठी गोष्ट आपण कमवली। दुसरा मुद्दा, अण्वस्त्रांचा वापर करणं किंवा अण्वस्त्रांचा वापर करण्याची धमकी देणं स्वीकारलं जाणार नाही असा उल्लेख घोषणापत्रात आहे। हेही भारताचं महत्त्वाचं यश म्हणायला हवं। ते का तर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनमध्ये अण्वस्त्रांचा वापर करण्याचा इशारा अनेकदा दिला। त्यामुळे त्यांना अण्वस्त्रांचा वापर किंवा तशी धमकी न देण्यासाठी राजी करणं ही एक टास्क होती, ती यातून साधली गेली आहे। चीनच्या बाबतीत सुद्धा असंच काहीसं म्हटलं जातं। त्यांच्याकडूनही यासाठी अनुमोदन घेणं कठीण होतं आणि तेही या घोषणापत्रातून घेतलं गेलं। तिसरी, अविकसित आणि विकसनशील देशांच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे अनेक मुद्दे यावेळी चर्चेत आले। शिवाय युरोपियन युनियन प्रमाणेच आता आफ्रिकन युनियन सुद्धा G20 मध्ये सदस्य बनले। त्यामुळे अर्थातच व्यापाराच्या दृष्टीने त्याचा फायदा होईल, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे। आणि आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारताने विकसनशील आणि अविकसित देशांचं नेतृत्व करण्याची जबाबदारी स्वीकारली, हे सुद्धा यातून दिसून आलं। दक्षिणी देशांच्या समस्या मांडण्यात, त्यांना सहकार्य करण्यात भारताने पुढाकार घेतलेला, त्यामुळे आफ्रिकन युनियन मधल्या 54 देशांच्या दृष्टीने आणि भारताच्या दृष्टीने हे महत्त्वाचं पाऊल म्हणता येईल। शिवाय आता भारतालाही या देशांचा गरजेच्या वेळी सहकार्य मिळू शकेल। G20 सारख्या इतर संघटनांमध्ये हे सहकार्य लाभेल, भविष्यात त्याचा फायदा होईल असं म्हटलं जातं। मुद्दा चौथा, सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे कनेक्टिव्हिटी कॉरिडॉर बाबत उचलली गेलेली पावलं। इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर याची घोषणा या G20 मध्ये झाली। त्यामुळे भारत, UAE, सौदी अरेबिया, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि युरोपियन युनियन अशा सगळ्यांना या प्रकल्पाचा फायदा होणार आहे। इस्रायल आणि जॉर्डनला सुद्धा फायदा होणार आहे। हा कॉरिडॉर 6000 किलोमीटर लांबीचा असेल, यामध्ये 3500 किलोमीटर सागरी मार्गाचा सुद्धा समावेश असेल। या कॉरिडॉर निर्मितीनंतर भारतातून युरोपमध्ये मालाची वाहतूक करणं अंदाजे 40% वेळ वाचवणार असेल। सध्या भारतातून कोणत्याही मालवाहू जहाजानं जर्मनीला सामान पोहोचवायचं असेल तर 36 दिवस लागतात। या कॉरिडॉरमुळे 14 दिवस कमी होण्याची शक्यता आहे। मुंबई पासून हे कॉरिडॉर सुरू होईल आणि महत्त्वाचं म्हणजे BRI म्हणजे चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हला पर्याय म्हणून या कॉरिडॉरला पाहता येऊ शकेल। नंतरचा महत्त्वाचा पाचवा मुद्दा, या निमित्ताने भारताचं महत्त्व पुन्हा नव्याने अधोरेखित झालं। चंद्रयान 3 नंतर पुन्हा एकदा नव्या प्लॅटफॉर्मवर भारताने आपल्याबद्दलचं जुनं परसेप्शन बदललं। जगभरातल्या मीडियाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लीडरशिपचं कौतुक केलं। एक प्रभावी देश, गुंतवणूक आणि व्यापारासाठीचे मोठे पोटेन्शियल असलेला देश आणि वेगाने आर्थिक प्रगती करणारा देश म्हणून भारताकडे पाहायला सुरुवात यामुळे झाली असं आपण नक्कीच म्हणू शकतो। आणि सहावा, भारताच्या दृष्टीने महत्त्वाचा शेवटचा मुद्दा तो म्हणजे इंडिया हे ब्रिटिशांनी दिलेलं नाव नाही तर भारत हे नाव पुढे करून पार पडलेली परिषद म्हणून ही वेगळी ठरली। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आसनापुढे लिहिलं गेलेलं भारत हे चर्चेचा विषय ठरलं आणि हा फार मोठा क्लू असल्याचं म्हटलं जातंय। आता यातून पुढे काय निष्पन्न होईल येणारा काळ ठरवेल, अर्थात त्याबद्दलची सुद्धा अपडेट तुम्हाला आम्ही लोकमतच्या माध्यमातून देतच राहू। पण ही माहिती तुम्हाला कशी वाटली आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि पाहत रहा लोकमत। धन्यवाद।